किंवा सरळ सेवेची परीक्षा असेल, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, इतर सर्व सरळ सेवा परीक्षेमध्ये उपयुक्त असणारा तिसरा महत्वाचा भाग तो म्हणजे की विकारी म्हणजे काय, जो बदलतो, आणि अविकारी म्हणजे काय, जो बदलत नाही. यालाच व्याकरणाच्या भाषेत अजून दुसरे दोन नाव दिलेले आहे, एक म्हणजे सव्यय आणि दुसरा म्हणजे अव्यय. तुम्ही कधी याच्याबद्दल विचार केला का? चुडेल, भूत, डायन, किंवा असं म्हणतात की एक झाड आहे, ज्या झाडाला तुम्ही काहीही मागा, ते स्वर्गामध्ये आहे, ते तुम्हाला सर्व इच्छा तुमची पूर्ण करून देतं. त्याला म्हणतात काय? कल्पवृक्ष. प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा अप्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या जे काही वस्तू असतील, प्राणी असतील, त्याचे गुणधर्म असतील, यांना जी नावं दिली जातात त्यांना नाम असं म्हणतात. व्याख्या ह्या परीक्षेमध्ये खूप महत्वाच्या असतात, त्यामुळे तुम्ही या व्याख्यावर लक्ष द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण शब्दसंग्रह आणि उतारे याची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण मराठी व्याकरणामधलं आजचा जो टॉपिक आहे अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे शब्दांच्या जातीमधली अत्यंत महत्वाची पहिली जात, जी की विकारी आहे, जी की सव्यय आहे. मग सुरुवातीला आपण हे बघितलं पाहिजे की विकारी आणि अविकारी यात काय फरक आहे. जसं की आधीच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल की विकारी म्हणजे काय, जो बदलतो, आणि अविकारी म्हणजे काय, जो बदलत नाही. यालाच व्याकरणाच्या भाषेत अजून दुसरे दोन नाव दिलेले आहे, एक म्हणजे सव्यय आणि दुसरा म्हणजे अव्यय. व्यय म्हणजे बदल होणे, आणि सव्यय हा बदलासहित असतो, आणि अव्यय जो बदलत नाही. आता आपण ही जी जात बघतोय नाम, ही बदलणारी आहे. जसं की जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मी तो फरक स्पष्ट करून सांगितलेला आहे की विकारी आणि अविकारी मधला फरक काय. शब्दांच्या ह्या चार अशा जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. ह्या बदलत नाही. कधी बदलत नाही? जर त्याचं लिंग, वचन आणि विभक्ती हे जर आपण बदललं नाही तर त्या बदलतात की नाही बदलत. ह्या गोष्टी इथे महत्वाच्या आहेत. जसं की मला नाम घेतलं, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या जर चार जातीचं जर मी लिंग बदलून बघितलं, वचन बदलून बघितलं किंवा विभक्ती बदलून बघितली तर मला ह्या बदलताना दिसतील. पण जर मी क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय किंवा केवलप्रयोगी अव्यय ह्या जर चार जाती बघितल्या आणि यांचं जर मी लिंग, वचन, विभक्ती बदलून बघितलं तर ते बदलत नाही. जर ते बदलत नसेल तरच आपल्याला अधिकार आहे असं म्हणायचा की ते अविकारी आहे किंवा अव्यय आहे. पण जर मी असं म्हटलं की याचं लिंग, वचन, विभक्ती बदलल्यानंतर ह्या बदलतात तर त्यांना सव्यय किंवा त्याला विकारी असं म्हणतात. त्यातली एक विकारी सगळ्यात महत्वाची जात आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघतोय, तिचं नाव आहे नाम. आता नाम ही शब्दाची जात शिकत असताना आपण तीन प्रकारे याला शिकू. सगळ्यात पहिले नामाची व्याख्या, हा पहिला एक जो भाग आहे तो आपण समजून घेऊ व्यवस्थित. दुसरा, या नामाचे प्रकार किती पडतात आणि ते प्रकार कोणते आहेत, कसे आहेत ते आपण दुसऱ्या भागामध्ये समजून घेऊ. आणि तिसरा, जो MPSCच्या परीक्षेमध्ये कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी असेल किंवा सरळ सेवेची परीक्षा असेल, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, इतर सर्व सरळ सेवा परीक्षेमध्ये उपयुक्त असणारा तिसरा महत्वाचा भाग तो म्हणजे या नामाचं उपयोग आणि कार्य काय. आणि याच्यावर परीक्षेत सगळ्यात जास्त प्रश्न येतात. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की हे तीन भाग जेव्हा आपले पूर्ण होतील तेव्हा आपण याच्यावरचे सर्व प्रश्न हे आता इथे काय करणार आहोत, चर्चेला सुद्धा घेणार आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला आपला हा टॉपिक शिकल्यानंतर, हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याबरोबर जर तुम्हाला ते प्रश्न सुटत असतील तर हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला पूर्णपणे समजला असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपण चार प्रकारे जाऊ. मी सुरुवातीला म्हटलं की आपण तीन प्रकारे जाऊ, पण चौथा प्रकार हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, तो म्हणजे प्रश्नोत्तर. आणि त्याचं डिस्कशन सुद्धा आपण या पूर्ण सेशन मध्ये काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. आता सुरुवात करू आपण याच्या पहिल्या भागापासून, ते म्हणजे या नामाची व्याख्या काय. जसं की आता तुम्हाला दिसत असेल माझ्या हातामध्ये काय आहे, पेन. हे काय आहे घातलेलं मी, शर्ट. इथे काय दिसतो तुम्हाला, बोर्ड. तुम्ही जर तुमच्या घरी असाल आणि तिथे हा व्हिडिओ जर बघत असाल किंवा कॉलेजमध्ये असाल तर कॉलेजमध्ये तुम्हाला काय दिसतील, डेस्क बेंच दिसतील. घरी असाल तर तुम्हाला काय दिसेल, भिंती दिसतील, पडदे दिसतील, खिडक्या दिसतील, ज्या की प्रत्यक्ष दिसतात. जर पंखा दिसतो तर प्रत्यक्ष आहे. पण जर तुम्ही पंखा सुरू केला तर तो काय देणार आपल्याला, हवा देणार. मग हवा ही दिसते का, नाही, तर ती अप्रत्यक्ष आहे. तुम्ही जर कधी उन्हाळ्यामध्ये असं बसमधून प्रवास करताना बघितलं का, तुम्हाला असं दिसेल की मृगजळासारखी एक गोष्ट आपल्याला आढळते. मृग म्हणजे हरिण आणि जळ म्हणजे पाणी.
ते हरिण आहे ना, त्याला असं वाटतं जंगलातल्या की ते समोर जे आहे ते पाणी आहे आणि त्याच्या मागे ते धावतं, परंतु ते मृगजळ आहे, ते अप्रत्यक्ष आहे. हवा हे अप्रत्यक्ष आहे. पण तुम्ही कधी याच्याबद्दल विचार केला का? चुडेल, भूत, डायन, किंवा असं म्हणतात की एक झाड आहे, ज्या झाडाला तुम्ही काहीही मागा ते स्वर्गामध्ये आहे, ते तुम्हाला सर्व इच्छा तुमची पूर्ण करून देतं. त्याला म्हणतात काय? कल्पवृक्ष. असं म्हणतात अशी एक गाय आहे, जिला तुम्ही काहीही मागा ती तुम्हाला काहीही द्यायला तयार आहे, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायला तयार आहे. त्या गायीचं नाव आहे कामधेनू. असं म्हणतात ह्या गोष्टी स्वर्गामध्ये आहे. मग स्वर्ग असेल किंवा नरक असेल किंवा अप्सरा असेल किंवा रंभा असेल किंवा उर्वशी असेल किंवा ती कल्पवृक्ष असेल किंवा कामधेनू असेल, हे सगळं आपण कल्पनेने जाणलेलं आहे. म्हणजेच काय, जर तीन गोष्टी माझ्या समोर आल्यात, एक प्रत्यक्ष असणाऱ्या, दुसरं अप्रत्यक्ष असणाऱ्या, किंवा तिसरं कल्पनेने जाणलेल्या वस्तूला, प्राण्याला किंवा त्याच्या गुणधर्माला जे सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला नाम असं म्हणतात. आणि तीच नामाची व्याख्या आपण इथे घेतलेली आहे आपल्या या पीपीटीवर पहिल्यांदा. काय व्याख्या लक्षात घ्या? प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा अप्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या जे काही वस्तू असतील, प्राणी असतील, त्याचे गुणधर्म असतील, यांना जी नावं दिली जातात त्यांना नाम असं म्हणतात. उदाहरणार्थ, राम प्रत्यक्ष दिसणारा कुठला तरी मुलगा आहे. पेन, नदी, स्वर्ग, भूत, देव यांना नाम असं म्हणतात. आणि या नामाचे मराठीमध्ये मुख्य 3 प्रकार आहेत. कोणते? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. पण हेच जर आपण इंग्रजीमध्ये बघितलं तर तिथे नाम थोडं वेगळ्या प्रकारे येते. तर आपण त्याचा जर अभ्यास केला, इंग्रजीमध्ये जर बघितलं तर त्याला नाउन असं म्हणतात आणि मराठीमध्ये याला नाम म्हणतात. मराठीमध्ये हे जे नाम आहे याचे मुख्यतः 3च प्रकार आहे. जसं की पहिला जो प्रकार आहे तो आहे सामान्य नाम, दुसरा जो आहे तो विशेष नाम, तिसरा जो प्रकार आहे तो आहे भाववाचक नाम. या व्यतिरिक्त अजून 2 प्रकार मराठीमध्ये आहे, पण त्या या 3 मुख्य प्रकारामध्ये येत नाही. त्यातलं एक आहे धातू साधित नाम. त्याला काय म्हणतात? धातू साधित नाम. आणि अजून एक प्रकार आहे त्याला म्हणतात क्रियावाचक नाम. परंतु मराठीमध्ये याला असं वेगळं घेतलेलं आहे, असं या मुख्य प्रकारामध्ये बघितलं नाही. मग जर मी म्हटलं की मुख्य प्रकार किती, तर ते 3च आहे. पण इंग्रजीमध्ये जर आपण बघितलं तर मुख्य जे प्रकार आहे ते मात्र 5 दिसतात आपल्याला. म्हणजे 2 पैकी कुठलं तरी एक व्याकरण तुम्ही छानपैकी शिकले तर दुसरं व्याकरण तुम्हाला आपोआप चांगलं येऊन जातं. जसं की इंग्लिशमध्ये एक येतं. पहिलं जे आहे ते म्हणजे कॉमन नाउन, दुसरं जे आहे ते प्रॉपर नाउन, तिसरं जे आहे ते म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, नंतर आहे कलेक्टिव्ह नाउन, आणि नंतर याला म्हणतात मटेरियल नाउन. इंग्लिशमध्ये घेत असताना असे 5 घेतलेले आहे, पण मराठीमध्ये घेताना काय घेतलेले आहेत? मुख्यतः 3च घेतलेले आहेत. हे कॉमन नाउन म्हणजे आपलं सामान्य नाम, हे प्रॉपर नाउन म्हणजे आपलं विशेष नाम, आणि हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे आपलं भाववाचक नाम. आता तुम्ही म्हणाल सर हे कुठून आलेत? कारण इथे तर तुम्ही ते घेतले नाही. इथे तुम्ही धातू साधित नाम घेतलं, इथे क्रियावाचक नाम घेतलं. तर मराठीमध्ये याला म्हणतात समूहवाचक नाम. काय म्हणतात? समूहवाचक नाम. आणि दुसरं जे आहे ते मटेरियल म्हणजेच त्याला मराठीमध्ये म्हणतात पदार्थवाचक नाम. काय म्हणतात? पदार्थवाचक नाम. मराठीमध्ये काय केलंय माहित आहे? हा जो समूहवाचक नाम किंवा पदार्थवाचक नाम आहे यांचा उल्लेख हा सामान्य नामातच केलेला आहे. म्हणजे यांचेच हे उपप्रकार आहेत. ए आणि बी असं आपण त्याला म्हणू, किंवा अ आणि ब असं त्याला आपण म्हणू. मग ओव्हरऑल जर एकंदरीत आपण हा चार्ट व्यवस्थित जर समजून घेतला तर मराठीमध्ये नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. हे जे समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम आहे हे सामान्य नामाचेच उपप्रकारामध्ये गणल्या जातात. या व्यतिरिक्त धातू साधित नाम आणि क्रियावाचक नाम असे सुद्धा 2 प्रकार आहेत. जर आपण इंग्रजीमध्ये बघितलं इथे तर नाउन म्हणजे नाम,
याचे मात्र 5 प्रकार त्यांनी घेतलेले आहेत. एक म्हणजे कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव्ह नाउन आणि मटेरियल नाउन. मित्रांनो, मी हे इंग्रजीमध्ये तुम्हाला का सांगतोय? तुम्ही म्हणसाल सर मराठी व्याकरणाची बॅच आहे आणि तुम्ही इंग्रजी का बरं शिकवताय? दोन पैकी कुठलं तरी एक व्याकरण व्यवस्थित केलं ना, समजा तुम्ही आता माझी मराठी व्याकरणाची बॅच करत आहात, तर या मराठी व्याकरणाच्या बॅच मध्ये जर तुम्ही व्यवस्थित मराठी व्याकरण शिकले तर तुमचं इंग्रजी व्याकरण हे बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं. आणि जर तुम्ही MPSC ची तयारी करत असाल किंवा सरळ सेवा परीक्षेची तयारी करत असाल तर तिथे 25 प्रश्न ज्या पद्धतीने मराठीला आहेत तसेच 25 प्रश्न इंग्रजीला सुद्धा आहेत. त्यामुळे तुमचं तिथे सुद्धा कव्हर झालं पाहिजे या उद्देशाने मी तुम्हाला ड्युएल मोड मध्ये दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या इथे समजून सांगतोय. याचा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होणार म्हणजे होणार. आणि यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल हे सगळे शिकत असताना तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता की सर मला याच्यात अडचण आहे, हे तुम्ही मला परत एकदा सांगा. मी तुम्हाला परत एकदा हे समजून सांगू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण प्रत्येकाला? मुद्दा क्लिअर झाला? ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, इथे मुख्यतः देताना काय दिलंय की 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3. एक सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. आणि जसं मी सांगितलं की याचेच 2 उपप्रकार पडतात. एक म्हणजे पदार्थवाचक आणि दुसरं म्हणजे समूहवाचक. आता यातला एक जो प्रकार आहे तो आपण इथे व्यवस्थितरित्या समजून घेऊ. जसं की आता इथे बघा, पहिला आहे सामान्य नाम. तर सामान्य नाम कशाला म्हणतात? ज्या नामाने सहसा समूहाचा उल्लेख होतो. कशाचा उल्लेख होतो? समूहाचा उल्लेख होतो. किंवा असं सुद्धा आपण म्हणू शकतो, जर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम म्हणतात. तुमच्या सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये MPSCच्या कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी च्या परीक्षेमध्ये अलीकडे व्याख्या विचारण्याचा प्रघात सुरू झालेला आहे. व्याख्या ह्या परीक्षेमध्ये खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे तुम्ही या व्याख्यावर लक्ष द्या. नामाची व्याख्या विचारतात, विशेषणाची व्याख्या विचारतात, प्रयोगाची व्याख्या विचारतात, समास विचारतात, विभक्ती विचारतात, सामान्य रूपची व्याख्या विचारतात, क्रियापदाची व्याख्या विचारतात, धातू साधित किंवा कृदंत याची परीक्षेमध्ये व्याख्या विचारतात. त्यामुळे व्याख्या पाठ करणं हे तुमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. जसे जसे तुम्ही हे व्हिडिओ सिरीज बघत पुढे जाणार, जशी जशी ही बॅच तुम्ही पुढे बघत जाणार, तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी ह्या व्याख्या तुमच्या तोंडपाठ झालेल्या आहेत. आणि जसा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल, अख्खा महाराष्ट्र चुकेल पण सचिन सरचे विद्यार्थी चुकणार नाही. सगळ्यांना हे प्रश्न बरोबर सुटणार म्हणजे सुटणार. तुमच्या लक्षात येतंय? आणि हे प्रश्न सोडण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आपल्याला आताच करायच्या आहेत. याची सुरुवात कुठे करायची आहे? आत्ताच करायची आहे, आज करायची आहे. ताबडतोब आपल्याला इथे सुरुवात जी आहे ती करायची आहे. आता मी तुम्हाला 2 व्याख्या इथे सांगितल्या. किती व्याख्या सांगितल्या? 2. की ज्या नामाने समूहाचा उल्लेख होतो त्याला सामान्य नाम असं म्हणतात. किंवा इथे एक शब्द आहे एकाच जातीच्या. काय म्हटलं मी? एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात? सामान्य नाम. उदाहरणार्थ झाड. आता समजून घ्या. इथे झाड म्हटल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर असं एक चित्र उभं राहतं किंवा माझ्या डोळ्यासमोर असं एक चित्र उभं राहतं, अशोकाचं झाड. किंवा माझ्या डोळ्यासमोर असं एक काहीतरी चित्र उभं राहतं. झाड म्हटलं की असं काहीतरी एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं, ह्या त्याच्या मुळा. आता हे वेगवेगळे जरी झाड असले तरी माझ्या डोळ्यासमोर झाड म्हटल्याबरोबर अशी एक आकृती उभी राहिली. नदी म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर अशी एक आकृती उभी राहते. पर्वत जर मी म्हटलं तर माझ्या डोळ्यासमोर असं एक चित्र काहीतरी उभं राहतं की हा पर्वत रांग आहे, इथून हा सूर्य उगवतो वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात काय, ह्या काय आहेत? ह्या जाती आहे. आता मी असं म्हटलं का की हा सह्याद्री आहे की हिमालय आहे की काय? मी असं म्हटलं का की हे आंब्याचं झाड आहे, अशोकाचं झाड आहे, हे काटेरी झाड? असं मी काही म्हटलं नाही. मी फक्त झाड म्हटलं. म्हणजे झाड काय आहे? समूह आहे. झाड काय आहे? समूह आहे. नदी म्हटलं की मी नदीमध्ये असं म्हटलं का गंगा यमुना? नाही, मी फक्त नदी म्हटलं. जे समूह आहे, जो ग्रुप आहे, कलेक्टिव्ह आहे, जी जात माझ्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे नदी. पर्वत म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. माणूस म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर अशी काहीतरी एक आकृती उभी राहते.
बरोबर. मुलगा म्हटलं, गाय म्हटलं, वाघ म्हटलं की आपल्या समोर काय ते आकृती उभी राहते की वाघ असा असतो, माणूस असा असतो, गाय अशी अशी असते, बैल असा असा असतो. तुम्हाला मित्रांनो सांगतो, माझी चित्रकला ना शाळेमध्ये असताना खूपच खराब होती. म्हणजे शिक्षक मला म्हणायचे की सचिन गाईचं चित्र काढ. मी काढायला तर घ्यायचं गाईचं चित्र, पण निघायचं बैल. शिक्षक म्हणायचे की छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढ. मी शिवाजी महाराज काढायला गेलो की माझ्याकडनं औरंगजेबच निघायचा, अफजल खानच निघायचा. मला चित्रकला माझी खूपच खराब होती. मला जर असं सांगितलं की बकरीचं चित्र काढ, तर माझ्याकडनं मेंढीच निघून जायची. मला ती चित्रकलेमध्ये म्हणजे विचित्र चित्रकला माझी होती. पण मला कळायचं की असा वाघ आहे, असे छत्रपती शिवाजी महाराज आहे, असा बैल आहे, असा कुत्रा आहे, मला कळायचं. पण माझ्याकडनं भलतंच काहीतरी होऊन जायचं. आता माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, गाय अशी असते, वाघ असा असतो, बरोबर. आणि हे सगळेचे कसे आहेत माहित आहे का मित्रांनो, हे सर्वचे सर्व काय आहे, हे जातीवाचक नाम आहे. लक्षात घ्या, हे काय आहेत, सामान्य नाम ही जातीवाचक असतात. मी हातोहात दुसरा मुद्दा इथे तुम्हाला सांगतो की विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात. तुम्हाला परीक्षेमध्ये एमपीएससीच्या ग्रुप बी किंवा ग्रुप सी किंवा इतर सर्व सरळ सेवा परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला, खालील विधाने विचारात घ्या आणि घ्या, देतात ते तुम्हाला. अ विधान देतात, ब विधान देतात, आणि त्या विधानामध्ये कुठेतरी गडबड करतात आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. कुठला की वरीलपैकी कोणतं विधान सत्य आहे, आणि ऑप्शन देतात तुम्हाला, फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. बरोबर. मग विधान काय आहे बघा, योग्य विधान असं आहे की सामान्य नाम हे जातीवाचक असतात, विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात. वरीलपैकी कोणतं विधान सत्य आहे, तर दोन्ही विधान सत्य आहे. आणि ते काय करतील माहित आहे का, देताना उलट देतील. ते काय देतील, विशेष नाम जातीवाचक आहे आणि सामान्य नाम व्यक्तिवाचक आहे असं उलट करतील आणि विचारतील वरीलपैकी कोणतं विधान सत्य आहे. ऑप्शन आहे फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. तर उत्तर काय, दोन्ही चूक. कारण खरं उत्तर काय की सामान्य नाम ही जातीवाचक असतात. जसं जात म्हटलं की ही आहे झाड, आणि झाडामध्ये मी म्हणतो आंब्याचं झाड, मग हे झालं विशेष. सागवानचं झाड, ते झालं विशेष. मी म्हणतो मुलगा, मुलगा ही जात आहे, पण मुलामध्ये मी म्हणतो राहुल, मुलामध्ये मी म्हणतो सचिन, मग हे काहीतरी विशेष आहे. लक्षात येतं, ते व्यक्तिवाचक आहे असा त्याचा अर्थ होतो. आता इथे एक मुद्दा आहे बघा सगळ्यात महत्वाचा, की समूहवाचक आणि पदार्थवाचक नाम यांचा उल्लेख हा नेहमी सामान्य नामात करतात. आता प्रश्न काय बघा, जे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलं, काय सांगितलं इंग्लिशमध्ये, की जे कलेक्टिव्ह नाऊन आहे किंवा जे मटेरियल नाऊन आहे त्याचा उल्लेख कुठे करतात, सेपरेट करतात इंग्लिशमध्ये. बघा इथे आपण काढला होता, एक चार्ट काढला होता, तुमच्या लक्षात येईल. काय होतं इथे, कलेक्टिव्ह नाऊन आणि मटेरियल नाऊन इंग्रजीमध्ये हे वेगळं घेतलेलं आहे, पण मराठीत तसं नाहीये. मराठीमध्ये सामान्य नाम याच्यामध्येच तुम्हाला समूहवाचक आणि पदार्थवाचक नामाचा समावेश केलेला दिसतो. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे, याला विसरू नका. काय, समूहवाचक नाम असतील किंवा पदार्थवाचक नाम असतील तर यांचा समावेश हा नेहमी सामान्य नामातच केला जातो. जेवढं मी तुम्हाला इथे समजून सांगतोय हे सगळं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. लक्षात घ्या, समूहवाचक आणि पदार्थवाचक शब्दांचा समावेश कशात केला जातो, हा सामान्य नामातच केला जातो. परीक्षेत त्याच्यावर प्रश्न येतो. जसं की समूहवाचक नाम घ्या, घड किंवा समिती किंवा संसद. जसं आता संसद काय, मग आपल्या देशाची संसद असू शकते किंवा एखाद्या परराष्ट्रातील एखादी संसद असू शकते, बरोबर. पण मी असं म्हटलं का भारताची संसद, मी असं म्हटलं का अमेरिकेची संसद, इंग्लंडची संसद, मी असं काही म्हटलं नाही. मी फक्त संसद म्हटलं, त्यामुळे ते काय आहे, समूह आहे. आणि समूह हे सामान्य नाम आहे. काय आहे, सामान्य नाम. मंडळ, मी असं म्हटलं का अमक अमक गणपतीचं मंडळ, अमक अमक देवीचं मंडळ, मी एखाद्या मंडळाचं नाव घेतलं का, नाही. मी फक्त मंडळ म्हटलं. जसं आता गणपती येणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो, ज्यामध्ये विविध गणेशोत्सव मंडळ आपल्याला बघायला मिळतात, जे देखावे सादर करतात. आता हे जे मंडळ आहे, मी फक्त मंडळ म्हटलं तर ते सामान्य नाम झालं, पण मंडळात जर मी कोणाचं नाव घेत असेल तर ते मात्र काय झालं, विशेष नाम आहे. नंतर सैन्य, सैन्य सामान्य नाम आहे,
पण मी असं म्हटलं का सैन्यात भारतीय सैन्य, पाकिस्तानी सैन्य, इराण, अमेरिका, अफगाणिस्तान, इस्रायल, रशिया, मी असं काहीही म्हटलेलं नाहीये. मी फक्त सैन्य म्हटलेलं आहे. त्यामुळे हे कसलं नाम आहे, तर हे सामान्य नाम आहे. जसं कळप, मी म्हटलं का कुठल्या प्राण्याचा कळप, नाव घेतलं का, नाही, पण तो समूह आहे म्हणून कळप हे काय आहे, समूहवाचक नाम आहे. आणि समूहवाचक नाम हे कशामध्ये येतं, सामान्य नामामध्ये येतं. जसं की शाळा, मी म्हटलं का माझ्या शाळेचं नाव घेतलं का, अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल, AK नॅशनल हायस्कूल, असं मी म्हटलं का, नाही. मी म्हटलं का मपुमा शाळा घाटपुरी, मराठी पूर्व माध्यमिक शाळा घाटपुरी, असं काही म्हटलं का मी, नाही. मी फक्त शाळा म्हटलं. मग शाळा जर असेल तर त्याला काय म्हणतात, समूह आहे तो. खूप साऱ्या शाळा त्याच्यामध्ये असू शकतात आणि त्यातली ती शाळा, बरोबर. मग ही शाळा म्हणजे समूह आहे आणि शाळा हा काय झाला मग सामान्य नाम. संघ, मी असं म्हटलं का क्रिकेटचा संघ, हॉकीचा संघ, भारतीय संघ, अफगाणिस्तानचा संघ, इंग्लंडचा संघ, असं मी काही म्हटलं नाही. मी फक्त संघ म्हटलं. त्यामुळे हा जो संघ आहे हा संघ समूहवाचक नाम आहे. आता असंच पदार्थवाचक नाम आहे. जसं मी म्हटलं साखर, तूप, ज्वारी, सोने, चांदी. मी म्हटलं चला सोनं घ्यायला जाऊ. मी असं म्हटलं काय की 22 कॅरेट घ्यायला जाऊ. मी असं म्हटलं का 24 कॅरेट घ्यायला जाऊ. मी असं काही म्हटलं नाही. मी असं म्हटलं का की बाफनाचं सोनं घ्यायला जाऊ किंवा राजमल लखीचंदचं सोनं घ्यायला जाऊ किंवा पुन्हा गाडगिळांचं सोनं घ्यायला जाऊ, असं काही म्हटलं का मी, नाही. मी फक्त सोने म्हटलेलं आहे. मी कुठेही 22 कॅरेट म्हटलं नाही, मी कुठे 24 कॅरेट म्हटलेलं नाही, फक्त सोनं म्हटलं. जसं गहू, मी असं म्हटलं का कल्याण सोना, नाही. मी त्याची कुठली जात म्हटली नाही. तांदूळ, मी असं म्हटलं का बासमती राईस आहे की अजून कुठला आहे, नाही. मी फक्त गहू म्हणतो, मी फक्त तांदूळ म्हणतो. आणि हे जे आहेत जसं की साखर आहे, तूप आहे, तुपामध्ये मी असं काही म्हटलं का की गाईचं आहे की म्हशीचं आहे, मी असं काहीही म्हटलेलं नाहीये. हे सगळे पदार्थ आहेत मित्रांनो. चांदी, जसं आमच्या खामगावची चांदी फेमस आहे, सिल्वर सिटी म्हणतात आमच्या खामगावला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव आहे, त्याला सिल्वर सिटी म्हणतात, चांदीचं शहर. तिथे चांदी खूप फेमस आहे आमच्या खामगावची. तर चांदी, मी असं म्हटलं का खामगावची चांदी, नाही. मी फक्त चांदी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे सगळे जे नाम आहेत हे सगळे कुठल्या तरी पदार्थाचे नाम आहेत आणि हे पदार्थवाचक नाम यांचा उल्लेख हा नेहमी कशात करतात, सामान्य नामातच करतात. मी परत एकदा वारंवार तुम्हाला समजून सांगतोय की समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम यांचा उल्लेख हा नेहमी सामान्य नामातच करतात. कुठे करतात, सामान्य नामामध्येच करतात. दोन्ही मुद्दे क्लिअर झाले, पण क्लिअर झाला पक्का, कळत असेल तर एकदा थंब करत चला मध्ये मध्ये. पुढचं आहे आपलं विशेष नाम. विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाम. या विशेष नामाचं वैशिष्ट्य काय, यांनी जातीचा बोध होत नाही, तर त्या जातीमध्ये असणारी विशिष्ट व्यक्ती असेल, विशिष्ट वस्तू असेल किंवा विशिष्ट प्राणी असेल यांचा बोध होतो. म्हणून मगाशी मी काय वाक्य बोललो होतो, वाक्य असं होतं की समूहवाचक नाम, पदार्थवाचक नाम हे जरी सामान्य नामाचे भाग असले तरी वाक्य काय महत्वाचं होतं की सामान्य नाम हे जातीवाचक असतात आणि विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात. त्यामुळे या विशेष नामाची व्याख्या करत असतानाच आपण असं बोललो की याने कुठल्या जातीचा बोध होत नाही, तर कशाचा बोध होतो, त्या जातीमध्ये असणाऱ्या विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट वस्तू, विशिष्ट प्राणी यांचा बोध होतो. त्याला काय म्हणतात, विशेष नाम असं म्हणतात. जसं की आता बघा हिमालय, मी पर्वत जर म्हटलं असतं तर ते जात आहे आणि पर्वत हे सामान्य नाम आहे, पण पर्वत मध्ये हिमालय हे विशेष आहे, मग त्याला विशेष नाम म्हणतात. मी जर नदी म्हटलं असतं तर नदी सामान्य नाम आहे, पण नदीमध्ये जर मी म्हणतो गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, कृष्णा, मग ते विशेष झालं. मी जर म्हणतो मुलगा तर ते सामान्य नाम आहे, पण मुलामध्ये राम असेल, बाळू असेल, पिंट्या असेल, सोम्या असेल, गोम्या असेल, हे सगळे काय आहेत, विशेष. मी जर मुलगी म्हणत असेल तर ते सामान्य आहे, पण मुलीमध्ये सीता, गीता जर मी म्हणत असेल तर ते झालं विशेष. मी म्हणतो शहर, पण शहर किंवा जिल्हा असं जर मी म्हणत असेल, गाव म्हणत असेल तर त्यामध्ये सामान्य नाम आहे, पण त्यात जर मी असं म्हणेल पुणे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, मग ते झालं विशेष. मी जर राज्य म्हणत असेल तर राज्य सामान्य नाम आहे, पण राज्यामध्ये जर मी म्हणत असेल महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तर हे झालं विशेष. मी जर देश म्हणत असेल तर देश सामान्य नाम आहे, पण देशामध्ये मी म्हणत असेल भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, मग हे झालं विशेष. मी जर खंड म्हणत असेल तर खंड हे सामान्य नाम आहे, पण खंडामध्ये मग आशिया, अंटार्क्टिका, युरोप, अमेरिका, मग हे झालं विशेष. मी जर ग्रह म्हणत असेल तर ग्रह सामान्य नाम आहे,
पण ग्रहामध्ये जर मी म्हणत असेल पृथ्वी, मंगळ, शनी, मग हे झालं विशेष. तुमच्या लक्षात येते सामान्य नाम हे व्यक्तिवाचक नसतात, ते जातीवाचक असतात आणि विशेष नाम जे आहेत ते व्यक्तिवाचक असतात. पण क्लिअर झाला. अजून एक महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या. इथे मी तुम्हाला टीपच दिलेली आहे, अतिशय महत्वाची टीप आहे ही. काय? सण, वार आणि ग्रह यांचा उल्लेख हा नेहमी विशेष नामात करावा. लक्षात घ्या, सण, वार, ग्रह या शब्दांचा नाही. जर मी फक्त सण, वार, ग्रह हे शब्द घेतले तर ते सामान्य नाम आहे. पण सणामध्ये मी म्हणतो गुढीपाडवा, सणामध्ये मी म्हणतो दिवाळी, सणामध्ये मी म्हणतो दसरा, मग ते विशेष नाम आहे. मी म्हणतो वार, पण त्यात सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असं जर म्हटलं तर ते झाले विशेष नाम. मी म्हणतो ग्रह, पण ग्रहामध्ये मंगळ, बुध, गुरु, शुक्र, युरेनस, नेपच्यून वगैरे वगैरे जर असेल, मी म्हणत असेल तर ते झाले विशेष नाम. म्हणून असा उल्लेख केलेला आहे मराठीमध्ये की सण, वार आणि ग्रह यांचा जो उल्लेख आहे तो नेहमी कशामध्ये केला जातो? तो विशेष नामातच केला जातो. आणि याच्यावर परीक्षेमध्ये 100, 200, 400% प्रश्न येणारच आहे. अका महाराष्ट्र चुकेल मित्रांनो, पण सचिन सरचे विद्यार्थी हे कधीही चुकणार नाही. जमेल तुम्हाला? हो म्हणा. जमेल का? एकदम सोपं आहे, तुम्हा सर्वांना हे जमेल. तिसरा जो प्रकार आहे मित्रांनो यातला तो आहे भाववाचक नाम. आता आमच्याकडे बघा एक रामकथा वाचक करणाऱ्या एक आल्या होत्या. त्यांनी असं म्हटलं होतं, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव शान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. आणि मग जोरात म्हणायच्या त्या जय श्रीराम, रामकथा म्हणायच्या त्या आणि जोरात एकदम म्हणायच्या. पण भाव हा इथून असतो. जसं आता तुम्ही बघितलं असेल की देहू आणि आळंदी इथून अनुक्रमे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचा पालखी सोहळा सुरू झालाय आणि तो कुठे चाललाय? पंढरपूरला चाललाय विठोबाच्या दर्शनाला. यामध्ये बरेचसे वारकरी जे आहेत ते जात आहेत, पायी जात आहे. त्यांच्या मनामध्ये भाव आहे पांडुरंगाच्या भेटीची. परंतु आजकालची जर तरुण पिढी आपण बघितली तर ते सुद्धा वारीमध्ये सामील होताना दिसते. त्यातले बरेचसे तरुण तरुणी हे मनोभावे त्या वारीमध्ये जातात, त्या वारकऱ्यांची सेवा करतात. हे सगळं आपण बघितलं. पण काही लोकांच्या मनात भाव नाही, ते फक्त फोटो काढायला जातात, सेल्फी काढायला जातात, दुसरं त्यांना काही नाही. 2 मिनिटासाठी डोक्यावर टिळा लावून घेणे, त्याचं प्रदर्शन करणे आणि चुकीचं वागणे एवढंच त्यांना येतं. मग भाव कुठे आहे? तर भाव हा कुठला तरी गुणधर्म असतो, मनातून असतो. जर पांडुरंगाची आपण मनोभावे सेवा केली तर तो आपल्याला पावतोच. आणि याचं उदाहरण गोरोबा काकांनी दिलेलं आहे. गोरोबा कुंभार ज्यांना जायचं होतं परंतु काही कारणास्तव जात नाही, बरोबर. कांदा मुळा भाजी योगी विठाई माझी असलंही आपण ऐकलं असेल. हे मनोभावे केलेली सेवा आहे. काय आहे? मनोभावे केलेली सेवा आहे. भाववाचक नाम काय सांगतात आपल्याला? एखाद्या पदार्थातील गुणधर्म किंवा भाव किंवा त्याची जी काही स्थिती आहे याचा बोध करण्याचं काम करतात. उदाहरणार्थ जेव्हा भारत पाकिस्तान मॅच असते किंवा भारत पाकिस्तान युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर शौर्य नावाचा भाव आपल्यामध्ये निर्माण होतो, वीरत्व नावाचा भाव आपल्यामध्ये निर्माण होतो. होतो की नाही? होतो, बरोबर. मग तो असा काढून दाखवता येतं का बाहेर? एखादा भित्रा मुलगा आहे कोणीतरी आणि त्याच्या अंगामध्ये असं माझ्यातलं शौर्य काढून टाकता येईल का? तर तसं ते टाकता येत नाही. ती वस्तुस्थिती आहे, ती त्याची स्थिती आहे, तो त्याचा भाव आहे, तो त्याचा गुणधर्म आहे. आणि हे भाववाचक नामाला घेऊन येतात. यालाच भाववाचक नाम असं म्हणतात. सहसा असं म्हटलं जातं की यत्व पणपणा इतावागिरी ऐकी इक असे जर प्रत्यय लागले तर भाववाचक नाम तयार होतात. कुठले प्रत्यय? माझ्यासोबत बोला. यत्व, पणपणा, इतावागिरी, ऐकी, इक असे जर प्रत्यय लागले तर भाववाचक नाम तयार होतात. जसं सुंदर शब्दाला य लागलं तर सौंदर्य तयार होतं, मधुर शब्दाला य लागलं तर माधुर्य तयार होतं, मनुष्य शब्दाला त्व लागलं तर मनुष्यत्व तयार होतं, शत्रू शब्दाला त्व लागलं तर शत्रुत्व तयार होतं, शहान शब्दाला पण किंवा पणा लावलं तर शहानपण किंवा शहानपणा असे शब्द तयार होतात. हे सगळे भाववाचक नाम आहे. हे काय आहेत? भाववाचक नाम आहे. एक मुद्दा इथे समजून घ्या की हे जे सामान्य नाम आहे किंवा विशेष नाम आहे यांना काय म्हटलं जातं हे परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. सामान्य नाम
आणि विशेष नाम यांना धर्मीवाचक नाम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? धर्मीवाचक. आता तुम्ही म्हणाल सर धर्मी या शब्दाचा अर्थ काय? तर धर्मी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये धर्म किंवा गुण वास करतात ते. लक्षात घ्या. अजून एक महत्वाचा मुद्दा, हे जे विशेष नाम आहे किंवा भाववाचक नाम आहे हे 100% एक वचनामध्येच असतं. जसं की एक असेल तर राम आणि अनेक राम्या होत नाही. राम रामच आहे. 1 राम, 2 राम, 3 राम, 10 राम, 50 राम. एक विवेकानंद आहे, 10 विवेकानंद आहे. हे नाम आहेत. कोणते? विशेष नाम आहेत. विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. लक्षात घ्या. जसं की सचिन आहे तर सच्चा होत नाही. 1 सचिन, 2 सचिन, 10 सचिन. सचिन सचिनच राहणार आहे. शौर्य हे भाववाचक नाम आहे. कीर्ती भाववाचक नाम आहे. तर थोडस शौर्य, जास्त शौर्य, भरपूर शौर्य. शौर्यचं शौर्य होत नाही. म्हणजेच नियम तुमच्या लक्षात येत असेल. नियमावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवतोय तुमच्या माहितीसाठी, की नामाचा उपयोग आणि कार्य हा एक आपला वेगळा व्हिडिओ आहे. ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे शिकायला मिळणार आहे एक्झॅक्टली की एकंदरीत आपल्याला की याचं एक वचन अनेक वचन होते की नाही होत, होत असेल तर कसं होते ते आपण बघणार आहोत. पण 2 गोष्टी इथे पाठ करून टाका. काय? सामान्य नाम आणि विशेष नाम यांचं अनेक वचन होत नाही. ते 100% एक वचनामध्येच राहतात. ओके. त्यामुळे जर मग अनेक वचन कशाचं होणार? तर अनेक वचन होते फक्त सामान्य नामाचं. कशाचं अनेक वचन होतं? फक्त सामान्य नामाचं. जसं एक असेल तर नदी आणि अनेक असेल तर नद्या. एक असेल तर मुलगा, अनेक असेल तर मुलगे. अनेक वचन तिथं होते. बरोबर. म्हणजे हे सामान्य नाम आहे. हे सामान्य नाम आहे आणि या सामान्य नामाचं अनेक वचन मात्र 100% होते. पण विशेष नाम भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही. कधी कधी आपण असं उदाहरण बघतो की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 4 पाटील आहे किंवा आमच्या वर्गात 3 सलमान आहेत. मग आता 4 पाटील 3 सलमान याचं अनेक वचन दिसतं आपल्याला की सर तुम्हीच तर सांगितलं की विशेष नाम भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही, पण इथे अनेक वचन झालं. तर नियम काय आहे लक्षात घ्या. नियम महत्वाचे आहेत. जर समजा एखाद्या व्यक्तीने या विशेष नामाचं किंवा भाववाचक नामाचं जर अनेक वचन केलं तर ते स्वतःचा गुणधर्म सोडतात. ते विशेष नाम आणि भाववाचक नाम राहत नाही, तर ते सामान्य नामाचं कार्य करतात. लक्षात घ्या. जर मी असं म्हणत असेल की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 4 पाटील आहेत, जर मी असं म्हणत असेल आमच्या वर्गात 3 सलमान आहेत, म्हणजे मी काय केलं? सलमान मुळात कोण आहे? विशेष नाम आहे. पाटील मुळात कोण आहे? विशेष नाम आहे. पण मी त्याचं अनेक वचन केलं. याच्या आधी 4 लिहिलं, याच्या आधी 3 लिहिलं. नियम काय सांगतो की विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचं अनेक वचन होत नाही. ते नेहमी एक वचनातच असतात. पण जर अनेक वचन केलं तर ते विशेष नाम म्हणून राहत नाही, तर ते सामान्य नामाचं कार्य करतात. म्हणून या वाक्यामध्ये असणारं पाटील किंवा सलमान हे आता सामान्य नाम झालं. काळजी करू नका. याचे विशेष नियम मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये 100% सांगणार आहे. त्या व्हिडिओचं नावच आहे आपलं नामाचं उपयोग आणि कार्य. त्याच्यामध्ये आपण ते बघू. डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो. 3 मुद्दे क्लिअर झाले. सामान्य नाम कशाला म्हणतात, विशेष नाम कशाला म्हणतात, भाववाचक नाम कशाला म्हणतात. लक्षात घ्या. याच्यावरचे खूप सारे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. तुम्हाला ते आलेच पाहिजे. पुढचा बघा टॉपिक आहे आपला धातुसाधित नाम कशाला म्हणतात. हे अतिशय महत्वाचं आहे. हे धातुसाधित नाम जे आहे किंवा क्रियावाचक नाम जे आहे हे या 3 मुख्य नामाच्या व्यतिरिक्त आहे. जसं की आता बघा धातुसाधित नाम कशाला म्हणतात. जे धातूपासून तयार झाले, जे धातूपासून तयार झाले ते धातुसाधित नाम. उदाहरणार्थ इथे 4 वाक्य दिलेत बघा. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. 4ही वाक्यामध्ये मी एका शब्दाखाली इथे अंडरलाईन करतो आणि तुम्ही मला सांगा हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहे, अधोरेखित शब्द आहे, हे वाचल्याबरोबर तुमच्या डोक्यामध्ये काय सुरुवातीला येते. 4 उदाहरणं वाचा, व्यवस्थित वाचा. गुरुजींचे वागणे प्रेमळ असते. घोड्याचे धावणे जोरात असते.
तिचे हास्य मधुर आहे आणि चालणे हा एक व्यायाम आहे. आता मला सांगा, जर मी हा शब्द वाचलाच नाही, कोणता? वागणे, आणि वाक्य वाचा. गुरुजींचे प्रेमळ असते. काय? बोलणे, चालणं, मारणं, काहीतरी शब्द लागेल ना. गुरुजींचं प्रेमळ असतं. काय प्रेमळ आहे गुरुजीचं? वागणं, बोलणं, मारणं, फटके देणं, लाड करणं, काहीतरी शब्द लागेल ना. म्हणजे हा शब्द महत्वाचा आहे आणि तो शब्द आपण घेतला, वागणे. काय चांगलं आहे गुरुजींचं? गुरुजींचं वागणं चांगलं आहे, गुरुजींचं वागणं प्रेमळ आहे. पण हा जो शब्द आपण घेतला वागणे, हा वाग या धातूपासून तयार झाला. मूळ शब्द आहे तो. म्हणून जो मूळ शब्द आहे त्याला धातू असं म्हणतात. आणि या धातूपासून तयार झालेले जे नाम आहेत त्याला धातू साधित नाम असं म्हटल्या जातं. जसं घोड्याचे धावणे जोरात असते. जर मी हा शब्द जर मी कट केला आणि वाक्य वाचा, घोड्याचे जोरात असते. काय जोरात असते? चालणे, बसणे, पळणे, मस्ती करणे, काहीतरी शब्द लागेल ना. त्यामुळे हा शब्द गरजेचा आहे. कुठला? धावणे. मग आता धावणे हा जो शब्द आहे तो धाव या धातूपासून तयार झाला. सेम खालचे दोन वाक्य आहे. तिचे हास्य मधुर आहे. हास्य हा हस या धातूपासून तयार झालेला आहे. चालणे हा एक व्यायाम आहे. हा चाल या धातूपासून तयार झालेला आहे. त्यामुळे धातूला साधून तयार झालेलं नाम आहे त्याला धातू साधित नाम असं म्हटलं जातं. कशाला म्हटलं जातं धातू साधित नाम? जे धातूला साधून तयार झालेलं नाम आहे मित्रांनो, त्याला धातू साधित नाम असं म्हटल्या जातं. ओके, चला पुढे बघा. अजून एक आहे क्रियावाचक नाम. मराठीमध्ये याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत म्हणून आपण हे घेतोय. मुख्यतः सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम याच्यावर प्रश्न येतातच, पण धातू साधित नाम आणि क्रियावाचक नाम याच्यावर सुद्धा बऱ्यापैकी परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. आणि त्याच प्रश्नाला अनुसरून आपण इथे आता हा मुद्दा व्यवस्थित समजून घेऊ. सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय, ही रेकॉर्डेड बॅच आहे तुमच्यासाठी. जेव्हा तुम्ही हे बघणार तेव्हा हे एवढं सुंदर कागद पेन घ्यायचा, समजून घ्यायचं. नाही कळालं व्हिडिओ रिमाइंड करायचा, परत एकदा मागे जायचं, परत एकदा तो बघायचा, प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची. हे का बरं? कारण जेव्हा पुढे आपण प्रश्न घेऊ, हा व्हिडिओ झाल्यानंतर प्रश्न पण आहे, प्रश्नाचा एक सेपरेट व्हिडिओज टाकणार आहे मी, तेव्हा तुम्हाला ते प्रश्न सुटले पाहिजे. तुमच्या लक्षात येतंय का? प्रश्न सुटणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, ते गरजेचं आहे. आणि जोपर्यंत प्रश्न तुमचे सुटत नाही, तुम्हाला कळलं सगळं, कन्सेप्ट कळाली, सर काय सांगतात ते कळालं, हास्य मजाक कळाली, पण पेपरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न सुटत नाही, मग याला काही अर्थ नाही. त्यामुळे आपल्याला परीक्षेतला प्रश्न सुटला पाहिजे, ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. सोडवायचा. बघा आता इथे क्रियावाचक नाम कशाला म्हणतात? जे शब्द क्रिया सूचित करतात. क्रिया म्हणजे कृती, एखादी गोष्ट दाखवतात. जसं की उदाहरण घेऊ आपण, हसणे. हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. बघा, पूर्ण जगामध्ये जेवढे प्राणी मात्र आहे त्या प्राणी मात्रामध्ये फक्त मनुष्य असा आहे जो हसतो. तुम्ही बघा जरा व्यवस्थित. बाकी हे जे तुम्ही बघता की मोबाईलवर रील्स, शॉर्ट्स वगैरे बघता की कुत्रा हसतंय, मांजर हसतंय, हे वगैरे वगैरे हसतंय, तर लक्षात ठेवा ते हसत नाही, ते AI केलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बनवलेलं आहे. हे प्राणी रडताना दिसतात, पण रडताना आपल्यासारखे रडताना नाही दिसत जसे माणसं रडतात. हे रडताना कसे दिसतात? तर त्यांच्या डोळ्यातून काय येतं? पाणी येतं. जसं आता कुत्रा, मांजर, बकरी, कोंबडी है ना, जेव्हा यांना कत्तलखान्यामध्ये जातात, कटायला जातात, हे रडताना दिसतात आपल्याला, यांच्या डोळ्यातून पाणी येताना दिसतात, पण हसताना नाही दिसत. आहे हसणे हे फक्त देवाने दिलेली देणगी माणसाला आहे. मला एक सांगा, तुम्ही फोटो वगैरे काढायला जात असाल, पहिले तर स्टुडिओमध्ये जात होते, आता प्रत्येक मोबाईलमध्ये कॅमेरा आहे, कॅमेरामध्येच तुम्ही फोटो वगैरे काढत असाल. तर मला एक तुम्ही सांगा, फोटो काढताना तो कॅमेरामॅन काय म्हणतो? स्माइल प्लीज. तर तुम्ही स्वतःचा जेव्हा फोटो काढता, सेल्फी वगैरे घेता किंवा काय करता, तर तुम्ही काय करता? 1-2 सेकंदासाठी स्माइल देता. जर त्या 1-2 सेकंदाच्या स्माइलनी आपला फोटो चांगला येत असेल, तर आपण आयुष्यभर जर स्माइल करत राहिलो तर आपण किती छान दिसू की नाही? त्यामुळे आपण नेहमी हॅपी पाहिजे, आनंदी पाहिजे, आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य पाहिजे, एकदम मस्त स्माइली दिसलं पाहिजे, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. आणि हे हास्य जे आहे, हे हास्य आपल्याला सौंदर्य प्राप्त करून देतं. जसं हसणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. बाकी इतर प्राणी हसत नाही, मनुष्यच हसतात. मग हसणे काय आहे? हा 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 हा, हो 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 हो, ही क्रिया आहे.
काय आहे? ही क्रिया आहे, ही कृती आहे, ही करावी लागते. तुम्ही बघा योगा असतात बरेच, सकाळी सकाळी योगा वगैरे करतात. आता झालं 21 जून झालंय, योगा डे आपण केलाय. आमच्या सोसायटीमध्ये जे सिनियर सिटीजन्स आहेत ते सकाळी उठल्यानंतर योगा वगैरे करतात आणि नंतर असं ते करतात, हा 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 हो 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 हे 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 हे, सगळेजण ते हसतात. आणि ती क्रिया आहे, त्याने काय होतो, त्यांचा श्वासोच्छवास जो आहे तो चांगला होतो. त्यांना बघून आम्हाला हसायला येतं, आम्ही पण हसतो त्यांच्यासोबत. हसणे ही काय आहे? एक क्रिया आहे. जसं की इथे बघा, पंडित नेहरू आल्यावर लता दिदींचे गाणे सुरू झाले. गाणे काय आहे? क्रिया आहे. लता दिदी कोण आहेत? आपल्या भारताच्या गान कोकिळा, भारतरत्न. आणि त्यांचा आवाज म्हणजे आवाज. गाणं त्यांनी लता दिदींनी गायलं म्हणजे काय आहे ते? ती क्रिया आहे, ती कृती आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये गाणं हे काय आहे? क्रियावाचक नाम आहे. काय सुरू झालं? गाणं सुरू झालंय. रामाचा काकांशी वाद झाल्यामुळे त्याचं काकांकडे येणे जाणे बंद झाले. आता काय बंद झालं? काकाकडे येणं जाणं, जी की क्रिया आहे. येणे आणि जाणे, येणे जाणे. हे काय? हे येणे आणि हे जाणे, हे येणे आणि हे जाणे. पण वाद झाला कोणाचा? काकासोबत. मग त्याचं येणं थांबलं आणि जाणंही थांबलं, त्यामुळे विषय संपला. ही काय? इथे क्रिया आहे. आणि चौथं एक वाक्य बघा, रडणे हा आपला धर्म नाही. सहसा पहिले काय असायचं? मुलीच रडायच्या. थोडं वर्गात काही बोललं, शाळेत काही बोललं, आई वडील काही बोलले, शेजारी पाजारी काही बोलले, तर मुलींचा एकच गुणधर्म होता रडायचा, आणि मुलांचा एकच गुणधर्म होता काय? हसायचा, किती किती किती. आता काळ बदलला, आता उलट आहे. आता मुली रडत नाही, आता मुली रडवतात आणि मुलं आमचे रडतात. बरोबर ना? मग रडणे हा आपला धर्म नव्हे, म्हणजे रडणे ही क्रिया आहे. काय आहे? ही क्रिया आहे. मग हे जी क्रिया आहे याला क्रियावाचक नाम असं म्हणतात. आता हे जर चारही वाक्य जर आपण वाचले तर चारही वाक्यामध्ये हसणे, गाणे, जाणे येणे, रडणे या गोष्टीमधून आपल्याला कोणती तरी क्रिया ही सूचित होते. ती क्रिया आपल्याला समजते, ती क्रिया आपल्याला कळते, म्हणून हे क्रियावाचक नाम आहे. हे एवढं लक्षात ठेवा, असं प्राध्यापक गुंजीकरांचं म्हणणं आहे. पण मराठीमध्ये गुंजीकरांखेरीज कोणीही या नामाला असा वेगळा अर्थ केलेला नाही, हे एवढं लक्षात ठेवा. फक्त प्राध्यापक गुंजीकरांचं असं म्हणणं आहे की हे एक प्रकारचं क्रियावाचक नाम आहे. मित्रांनो, यातला अजून एक महत्वाचा मुद्दा जो तुम्हाला सांगायचा होता की हे जे भाववाचक नाम आहे हे नेमकं तयार कसं होतात, आणि हे खूप महत्वाचं आहे. मी 5 प्रकार तुम्हाला शिकवले: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम आणि क्रियावाचक नाम. 5 झाले. या व्यतिरिक्त 2 सांगितले: समूहवाचक नाम, पदार्थवाचक नाम. म्हणजे 7 गोष्टी आपल्या झाल्या. आता यातल्या भाववाचक नामाला आपण अजून सविस्तरपणे समजून घेऊया. इथे बघा, एक चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, आणि हा चार्ट काय सांगतो आपल्याला की जर मी सामान्य नामाला किंवा विशेष नामाला जर यत्व, पणपणा, इतावा, गिरी, ऐकी, इक असे जर प्रत्यय लावले तर भाववाचक नाम तयार होतात. हे पाठ कसं करायचं तुम्हाला इथे समजून सांगतो, लक्ष द्या. यत्व, पणपणा, इथे पण हा शब्द टाकायचा राहिला. यत्व, पणपणा, इतावा, गिरी आणि ऐकी, इक असं लक्षात ठेवायचं. मी याचे 3 भाग केले: यत्व, पणपणा पहिला भाग, इतावागिरी दुसरा भाग, ऐकी, इक तिसरा भाग. असे जर मी प्रत्यय लावले कोणाला? मला की तुम्हाला? सामान्य नाम आणि विशेष नामाला. जर असे प्रत्यय लावले तर काय तयार होतं? भाववाचक नाम तयार होतं. जसं की आता इथे बघा, श्रीमंत शब्द आहे, त्याला ई हा प्रत्यय लावला तर श्रीमंती तयार होते. आता आपण कसं समजून घेऊ? स्टेप बाय स्टेप. जर मी पहिला शब्द य घेतला तर मी य पासून सुरू करतो. बघा, सुंदर शब्दाला य लावलं तर काय तयार झालं? सौंदर्य तयार झालं. सेम माधुर्य, शौर्य, धैर्य, गांभीर्य, जे की भाववाचक नाम आहे. नंतर त्व 2 नंबर, यत्व. मनुष्य शब्दाला त्व लावलं, काय तयार झालं? मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, प्रौढत्व भाववाचक नामामध्ये ते येतात. नंतर पणपणा, शहान शब्दाला मी पण लावलं किंवा पणा लावला तर काय तयार होईल? शहाणपण नको करू जास्त, शहाणपणा नको करू जास्त, शहाणपणा नको दाखवू जास्त, शहाणपण नको दाखवू जास्त. नम्रपणा, मोठेपणा, प्रामाणिकपणा हे शब्द त्याच्यामध्ये येतात. काही शब्द तुम्ही पण तयार करायचे आणि तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे. यत्व, पणपणा,
इतावागिरी यातला ई घेतला, श्रीमंत शब्दाला ई लावलं, श्रीमंती तयारी झाली. गरिबी, हुशारी, नादारी, लबाडी ई मुळे तयार झाले इतावागिरी. जर मी शांत शब्दाला ता लावलं तर शांतता तयार होते. क्रूरता, नम्रता, समता हे शब्द तयार होतात जे की भाववाचक नामाचं काम करतात. इतावा वा आला. आता बघा गोड शब्दाला मी वा लावलं, गोडवा, गारवा, ओलावा शब्द तयार होतात. इतावा. नंतर गिरी, गुलाम शब्दाला गिरी लावलं, गुलामगिरी, गांधीगिरी, लुच्चेगिरी, दादागिरी, भाईगिरी, गुंडगिरी, फसवेगिरी वगैरे वगैरे. इतावागिरी. आई बघा नवल शब्दाला आई लावलं, काय तयार झालं? नवलाई, चपळाई, खोदाई, धुलाई, दांडगाई. ओके. इतावागिरी. आई की, की आलं असेल बघा इथे की. पाटील शब्दाला की लावलं, पाटीलकी, भिक्षुकी, आपुलकी आणि फुशारकी. आई की इक. आणि शेवटचा शब्द आहे इक. साहित्य शब्दाला मी इक लावलं, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक असे शब्द तयार होतात. इतिहास शब्दाला इक लावलं तर ऐतिहासिक शब्द तयार होतो. आणि जर तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न येतो, ती ऐतिहासिक वास्तू आहे, ती ऐतिहासिक वास्तू आहे असं परीक्षेमध्ये देतात. आणि ऐतिहासिक या शब्दाखाली अंडरलाईन करतात, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर ऐतिहासिक हा जो शब्द आहे मूळ हा कशापासून तयार झाला? इतिहास पासून तयार झाला. त्याला इक हा प्रत्यय लागला आणि त्याच्यापासून ऐतिहासिक हा शब्द तयार झाला. त्यामुळे ऐतिहासिक हे भाववाचक नाम आहे. कुठलं नाम आहे? भाववाचक नाम आहे. मग भाववाचक नाम ओळखायचं कसं मित्रांनो? यत व पणपणा, इतावागिरी, ऐकी, इक असे जर प्रत्यय लागले तर भाववाचक नाम तयार होतात. परत एकदा सांगतो, यत व पणपणा, इतावागिरी, ऐकी, इक असे जर प्रत्यय लागले तर भाववाचक नाम जे आहेत ते तयार होतात. इथे तुम्हाला सगळे प्रकार कळाले असं मी गृहीत धरतो. काही अडचण इथपर्यंत काही अडचण आहे का सांगा. मग पुढचा जो पार्ट असेल आपला तो असेल नामाचा उपयोग आणि नामाचं कार्य कशाला म्हणतात. एकदा रिपीट करू आपण हा व्हिडिओ पूर्णपणे. बघा आपण काय काय शिकलो तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आपण नाम बघितलं, नामाची व्याख्या बघितली, नंतर नामाचे प्रकार बघितले. त्यानंतर मी तुम्हाला हे सांगितलं की इंग्लिश आणि मराठीमध्ये काय फरक आहे. इंग्लिशमध्ये कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव्ह मटेरियल आहे. मराठीमध्ये मात्र मुख्य तीनच आहे, सामान्य, विशेष, भाववाचक नाम. या व्यतिरिक्त दोन आहे असं मी तुम्हाला सांगितलं, धातू साधित, क्रियावाचक नाम. परत मी तुम्हाला हे सांगितलं की हे जे सामान्य नाम आहे याच्यामध्ये समूहवाचक, पदार्थवाचक येतं, हे पण मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आपण एक एक प्रकार व्यवस्थित बघितला की सामान्य नाम कशाला म्हणतात, त्याची व्याख्या कशाला म्हणतात, त्याचे उदाहरणं काय. नंतर आपण विशेष नाम बघितलं आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण शिकलो की सामान्य नाम ही जातीवाचक आहे आणि विशेष नाम ही व्यक्तिवाचक आहे. त्यातले उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून घेतले. अजून एक महत्वाची गोष्ट याच्यात शिकण्यासारखी होती ती अशी की सण, वार, ग्रह यांचा उल्लेख नेहमी विशेष नामातच करतात. परीक्षेत तुम्हाला 100% त्याच्यावर प्रश्न येतो. भाववाचक नामाची आपण व्याख्या बघितली, ते कसं लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगितलं. ग्रुप मी तुम्हाला पाडून दिला की यत व पणपणा, इतावागिरी, ऐकी, इक असं जर प्रत्यय लागलं तर भाववाचक नाम तयार होतात. आणि याचं अनेक वचन केल्यावर काय होते तेही बघितलं आपण. नंतर धातू साधित नाम कशाला म्हणतात ते आपण इथे बघितलं. त्यानंतर क्रियावाचक नाम कशाला म्हणतात तेही बघितलं. आणि शेवटी आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचा तक्ता बघितला की हे जे यत व पणपणा, इतावागिरी, ऐकी, इक आहे हे प्रत्यय लावल्यानंतर एक्झॅक्टली कसं हे भाववाचक नाम तयार होतात आणि त्याचे खूप सारे उदाहरणं सुद्धा इथे आपण बघितले. या उदाहरणा व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये जे जे तुम्हाला सुचेल ते लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही उदाहरणं तयार केले पाहिजे आणि जेवढे जास्त उदाहरणं तुम्ही तयार कराल तुम्हाला याच्यावरचे प्रश्न परीक्षेत सुटणार. हा नाम या टॉपिकवरचा आपला पहिला व्हिडिओ आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. दुसरा व्हिडिओ लगेच पुढचा आहे, तो म्हणजे नामाचा उपयोग आणि कार्य. एकदा तो उपयोग आणि कार्य हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित समजून घेतला की तिसरा व्हिडिओ या पहिल्या 2 व्हिडिओवरचे प्रश्न असतील. बरोबर. म्हणजे नाम ही जी जात आहे ही आता आपण कोळून पिलो असा त्याचा अर्थ होतो. याच्यावर म्हणा तुम्ही मला काही विचारा, मग एमपीएससी राज्यसेवेत विचारा, तुम्ही कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये विचारा, तुम्ही पोलीस भरतीत विचारा, तलाठी, ग्रामसेवक विचारा, वरपासून खालपर्यंत सगळ्या परीक्षा नामवर तुम्ही मला काही विचारा, तुमचे 100% प्रश्न तयार करून द्यायची जबाबदारी माझी. आणि एवढं सुंदर पद्धतीने आपण इथे घेणार आहोत की तुम्हाला परत दुसरं कुठलं पुस्तक वाचायची गरज नाही पडणार. इथूनच तुमचं सगळं कव्हर होऊन जाते.
ठीक आहे, भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील तर अजून एक महत्वाचं, जर तुमचे काही प्रश्न असतील या संपूर्ण याच्यामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये, तर तुम्ही मला या नंबरला प्रश्न मेसेज करू शकता की सर आम्ही तुमची बॅच जी आहे ती बघितली आणि आम्हाला मराठीच्या संदर्भात जर काही डाऊट वगैरे आले, काही तुमच्या शंका असतील, तर तुमच्या शंकांचं निरसन, शंका निरसन या नंबरवर तुमचं करून घेतल्या जाईल. ओके, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. सगळ्यांना विनंती आहे की कृपया कॉल न करता तुमची जी काही शंका असेल त्याचा मला व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा. ठीक आहे, 9975572007 हा जो नंबर असेल याच्यावर तुम्ही मला मराठीच्या संदर्भातल्या तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही मला विचारू शकता. हा नंबर खास करून तुमच्यासाठी. ओके, काही प्रश्न आहेत अजून तुमचे? असतील तर विचारा. काही प्रश्न आहेत का? प्रश्न आहेत कोणाचे? मग आपण इथे थांबूया आणि दुसरा जो व्हिडिओ आहे आपला, तो व्हिडिओ आपण लगेच, तुम्ही हा व्हिडिओ झाल्याबरोबर लगेच तो व्हिडिओ बघायचा, ब्रेक द्यायचा नाही. पहिला व्हिडिओ बघितला, एक 45-50 मिनिटाचा व्हिडिओ आहे, लगेच दुसरा व्हिडिओ ऑन करायचा, कानात हेडफोन, ब्रेक घ्यायचा असेल तर पाणी वगैरे पिऊन या आणि लगेच आपला दुसरा नामाचा जो पार्ट आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.